जळगावमधून मोठी बातमी समोर येते आहे। अयोध्येहून परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा भीषण अपघात झाल्याची बातमी आहे। अयोध्या प्रयागराज महामार्गावर हा अपघात झालाय। 40 माणसांनी भरलेली ही बस, या बसचा वेगाने येणाऱ्या वाहनामुळे भीषण अपघात झाल्याची बातमी आहे। एकूण 25 ते 30 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले, तर एका महिला भाविकेने तिचा जीव गमावलाय। आज सकाळी हा भीषण अपघात झाल्याची बातमी आहे। धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळे येथील भाविक अयोध्येतील भगवान राम लल्लांचं दर्शन घेण्यासाठी गेले होते। दर्शन घेतल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला येत असताना हा अपघात झालाय। त्यासोबतच या बसमध्ये एकूण 40 जण होते, 40 भाविक या बसमध्ये होते। मात्र या अपघातामध्ये एका महिलेने तिचा जीव गमावलाय, तर उरलेले 25 ते 30 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। सध्या त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अजूनही समोर आलेली नाहीये। पोलिसांनी याचा तपास करायला सुरुवात केली आहे। जखमी भाविकांशी पोलीस संपर्क साधून त्यांच्या संवादामधून याबद्दलची माहिती काढून घेत आहेत आणि नेमकं चूक कोणाची होती याचा शोध आता पोलिसांकडून चालू आहे।